सर्वांना नमस्कार. स्वागत आहे आपलं मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. चला तर वळूया आपल्या स्टोरीकडे. नेहाचा आता मेमरी लॉस झाला होता आणि ती अतुलला नवरा न मानता कुणालला तिचा नवरा म्हणायला लागली होती. आणि कुणाल पुढे खूप मोठं धर्मसंकट निर्माण झालं आणि तो रियाचा हात पकडून तिथून निघणार इतक्यात नेहा म्हणाली, सुशील, अरे असं काय करतोस? थांब ना तू माझ्याजवळ. 2 दिवस झालं मी हॉस्पिटलमध्ये असताना तू आला नाहीस. येतोयस ते आत्ता. इतका चिडलास का माझ्यावर की मी मरणाच्या दारात असूनही मला इतक्या लेट बघायला आलास? माझा नवरा असून? कोण कुठली किती मंडळी येऊन मला बघून गेली आणि तुला माझं काहीच काळजी नाही का? कुणाला आता काहीच नाही बोलला आणि रियाचा हात सोडायला तयार नव्हता. आता नेहाच्या डोक्यात ते दोघे बहीण भाऊ म्हणून होते म्हणून ती काहीच बोलली नाही. नाहीतर रियाचा हात पकडल्यावर आर्यनला ओरडली होती तशी ओरडली असती त्याला पण. आणि रिया म्हणाली, कुणाल, मी काय म्हणते, तुम्ही थोडंसं थांबा ना तिच्याजवळ. तिला तेवढंच बरं वाटेल आणि तिची मेमरी लवकर परत यायला मदतसुद्धा होईल. आणि कुणाल म्हणाला, नेहाजवळ आणि मी थांबू? नाही बाबा, मी नाही. रिया, अगं तू मला काय करायला सांगतेस? अगं नेहा माझी वहिनी लागते. रिया म्हणाली, हो माहीत आहे, पण आता अशी कंडिशन आहे तर काय करणार कुणाल? आपल्याला नेहाला यातून बाहेर काढायचं आहे की नाही? आणि डॉक्टर पण म्हणालेत ना असंच नाटक कंटिन्यू करायचं तर करायचं. आणि नेहा लगेच म्हणाली, सुशील, माझ्याजवळ तू येत नाहीस म्हणून मला त्रास होतोय, असं म्हणून तिनं डोक्याला हात लावला. आणि इकडे कुणालला घाम सुटायला सुरुवात झाली आणि काय मुसीबत आली माझ्याकडे म्हणून तो देवाची करुणा भाकायला लागला. आणि त्यानं अर्जुन कुठे आहे ते बघण्याचा प्रयत्न केला, पण अर्जुन बाहेर अतुल सोबत होता आणि त्याला समजावत होता. बाहेर अतुल हवालदिल झाला होता आणि म्हणायचा, अर्जुन, काय करावं या नेहाचं? आता कुणालला नवरा म्हणते आणि खऱ्या नवऱ्याला परका पुरुष समजते. असाही कुठे मेमरी लॉस असतो का रे? अर्जुन म्हणाला, असतो, तो असतो. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात आणि आजाराचे प्रकारसुद्धा वेगवेगळे असतात. आणि हे बघ, ही किती जमेची बाजू आहे की तिनं निदान कुणालला तरी स्वतःचा नवरा गृहीत धरलं आणि आर्यनला मुलगा. जर बाहेरचीच कुठली एखादी अनोळखी व्यक्ती असती जिला आपण ओळखत नाही तर किती मोठा प्रॉब्लेम झाला असता सांग बरं. अतुल म्हणाला, सिम्पल आहे ना, या सगळ्या व्यक्ती तिच्या सततच्या बघण्यातल्या आहेत म्हणून ती असं बोलते. पण अर्जुन, हे कसं वाटतंय? मी इमॅजिन पण करू शकत नाही. ते आता नेहा प्रत्यक्षात जगणार आहे. शी. अर्जुन म्हणाला, अतुल, असं काय करतोस? ती पेशंट आहे आणि पेशंटची कुठलीच गोष्ट मनाला लावून घ्यायची नसते, अगदी त्याचं चिडणं ओरडणं सुद्धा. कारण त्याला होणारा त्रास त्यालाच माहीत असतो म्हणून तो पेशंट चिडचिड करत असतो. आणि आपण सगळे आहोतच की तिच्या आसपास, कुणालच्या आसपास. काही नाही होणार, डोंट वरी. आणि आता इकडं नेहाचं डोकं दुखायला लागलं कुणाल जवळ येईना म्हणून. आणि तन्वी कुणालला म्हणाली, कुणाल प्लीज, असं काय करतोस? असं समज की माझ्यासारखीच तुझी बहीण आहे, ओके? कुणाल म्हणाला, अगं आहे काय म्हणतेस? मी मानतो तिला बहीण. अर्जुन आणि अतुलची मैत्री, भावाभावासारखे राहतात ना ते दोघे. मग तुम्हीही बहिणीच आहात की माझ्या. पण तनू, अगं हे नवरा बायकोचं नाटक कसं वाटतं? आणि तन्वीनं त्याला हिंमत दिली आणि म्हणाली, कुणाल, नेहासाठी एवढं करावंच लागेल आणि हीच खरं परीक्षेची कठीण वेळ आहे असं समज. असं म्हणून ती त्याला तिथं घेऊन गेली. नेहानं त्याचा हात पकडला आणि स्वतःच्या गालावर ठेवला. तसा कुणालला दरदरून घाम फुटला. त्या एसीत सुद्धा गरम व्हायला लागलं आणि त्याला शॉक लागल्यासारखा त्याचा हात पाय लटपट लटपट करायला लागले.
तशी रिया त्याच्याजवळ आली आणि त्याचा दुसरा हात पकडून त्याला हिंमत देत म्हणाली, कुणाल असं काय करता? तशी नेहा म्हणाली, सुशीला दीदी, तुम्ही याला कुणाल का म्हणताय? हा सुशील आहे ना, तुमचा भाऊ? आणि रिया लगेच तिची चूक दुरुस्त करून म्हणाली, हो हो, अगदी बरोबर. आणि नेहासमोर त्याला सुशील अशीच हाक मारायची होती. आणि रिया म्हणाली, सुशील, अरे असं काय करतो? नेहाला तुझी गरज आहे. तशी नेहा लगेच म्हणाली, सुशीला दीदी, तुम्ही सुशीलला सुशील का म्हणताय? सुशील दादा म्हणा ना, आधी तर तुम्ही दादा म्हणायचा. आणि आता कुणालनं डोक्यावर हात मारला. अर्जुनच्या जागे तिनं कुणालला सुशील म्हणून उभा केला होता. आणि रिया आता म्हणाली, हो हो नेहा वहिनी. आणि ती कुणालकडे बघून म्हणाली, सुशील दादा, तू वहिनीजवळ थांब. आणि मग नेहा म्हणाली, सुशील, तू आणि शिव मला रोज भेटायला यायचं. आपण तिघंच तर आहोत एकमेकांना. आणि बघ ना, ही तन्वी, माझी नवीन फ्रेंड, खूप चांगली आहे रे. मी हॉस्पिटलमध्ये असल्यापासून तिनंच माझी काळजी घेतली आणि तुम्हाला काहीच काळजी नाही माझी. आणि कुणाल तिच्या हातातून हात काढून घेत हळूच म्हणाला, नेहा, येतो ना, मी दररोज येतो. शिवला पण घेऊन येतो. पण आता जाऊ का? तन्वी आहेच तुझ्यासोबत. नेहा म्हणाली, पण शिवला पाठव. आणि कुठल्या तरी भलत्याच मुलीचा हात पकडून आला होता. त्याला सांग, मी त्याच्यासाठी एक सुंदर छान मुलगी बघितलेली आहे. तिच्याशिवाय त्यानं दुसऱ्या कोणाशीच लग्न करायचं नाही. तसं तन्वीने आता डोळे मोठे केले आणि म्हणाली, आत्ता काही खरं नाही. आता हिनं आणखीन कुठली मुलगी बघितली? आणि आता आर्यनचं लग्न लावून नेहा तिच्या मेमरी लॉसमध्ये सगळ्या कपलच्या रिअल जोड्या बदलून टाकणार होती बहुतेक. आणि जेव्हा ते मेमरी लॉसमधून ती बाहेर येईल तेव्हा सगळं चित्र उलट झालेलं असेल. मग आता इकडे परीसुद्धा म्हणाली की, ऋषी, आपण जाऊया ना नेहा आंटीला बघायला. मीच एकटी राहिली रे. स्वीटीसुद्धा जाऊन आली बघून. माझा फोन झाला आहे तिला. आणि ऋषी म्हणाला, ओके चल. आणि कुणाल, रिया तिथून कसे तरी निसटले आणि अतुलकडे बघितलं. आणि कुणालनं फार वाईट तोंड केलं. आणि अतुलनं सुद्धा कुणालकडे बघितलं आणि हातच जोडले आणि म्हणाला, आता कळेल तिला बायको म्हणून झेलायचं किती कठीण आहे. आणि अर्जुन म्हणाला, गप्प बस अतुल, अशाही वेळी तुला त्रास होतोय का तिचा? अतुल म्हणाला, नाही रे बाबा, मला कशाला त्रास होईल, कारण माझा जीव तिच्यासाठी तुटतोय. तिची आणि माझी खरी ओळख व्हावं म्हणून मी किती धडपडतोय. मी तिच्या शेजारी बसावं, तिला दिलासा द्यावा, तिला हाताने भरवावं, तिची सेवा करावी अशी माझी खूप इच्छा आहे. पण ती आहे की मला जवळ येऊ देतच नाही. अर्जुन, मी आता काय करू तू सांग. अर्जुन म्हणाला, अतुल, जसं आहे तसं राहू दे रे सुरू, नेहासाठी, समजलं का? आणि इतक्यात ऋषी, परीसुद्धा तिथे आले. आणि जशी परीला बघितली तशी नेहा खुश झाली आणि म्हणाली, काव्या, ये बेटा, तुला पण कळलं का माझ्या या अवस्थेविषयी? आणि आता परी, ऋषीसुद्धा चक्रावले आणि कुठे आहे काव्या असं म्हणून त्यांनी आजूबाजूला बघितलं. पण नेहा म्हणाले, अगं काव्या, इकडे तिकडे काय बघतेस, मी तुझ्याशी बोलते. आणि शिवला फोन लाव आणि त्याला म्हणावं ताबडतोब इकडे ये. आणि परी म्हणाली, कोण शिव? तसं तन्वीनं तिला हळूच नेहाच्या पाठीमागून खुणवलं, आर्यन, आर्यन. ती आर्यनला शिव म्हणते. आणि परीसुद्धा त्या नाटकात सामील होत म्हणाली, अच्छा, शिव का? आंटी, शिवला का बोलवायचं? तो आता ऑफिसला असेल ना? नेहा म्हणाली, हो, पण त्याला बोलव. त्याचं लक्षण मला काही ठीक दिसत नाही. कोणत्याही मुलीचा हात पकडून येतो. आता ना मी हॉस्पिटलमधून गेले की पटकन तुम्हा दोघांचं लग्न लावूनच देणार. आणि मला तू शिवसाठी पसंत आहेस. आणि काय कमी आहे ग तुझ्यात, बघ किती सुंदर आहेस ना तू. आणि काय ग, हा हट्टा कट्टा जवान कोण आहे तुझ्यासोबत, तुझ्या बाजूला उभा असलेला? असं ती ऋषीकडे बघून म्हणाली. बाकी माझ्या शिवपेक्षा कमी हँडसम आहे बरं का. आणि आता काय सांगायची ऋषीची ओळख म्हणून तन्वीच म्हणाली, अगं हे इन्स्पेक्टर आहेत. तुझा ॲक्सिडेंट झाला ना तेव्हा यांनी खूप मदत केली. आणि नेहा म्हणाली, असं का?
काव्या शिवला फोन लावलंस का? नेहानं आता फोन लाव म्हणून हट्टच पकडला. परीनं नाईलाजाने ऋषीकडे बघत बघत आर्यनला फोन लावला आणि आर्यन म्हणाला, परी काय झालं? परी हळूच म्हणाली, चिकू तू हॉस्पिटलमध्ये ये ना, नेहा आंटी बोलवत आहेत. आर्यन म्हणाला, काय झालं? मी ऑफिसमध्ये आहे, मला जराही वेळ नाही गं. परी म्हणाली, काय करणार आर्यन? पण आंटी फार पॅनिक होतात, त्यांचं नाही ऐकलं तर. तू पटकन ये. आणि आता आर्यन नाही म्हणू शकला नाहीच. त्याच्या नेहा आंटीसाठी निघाला बिचारा आणि तिथं येऊन धडकला. तशी नेहा हसली आणि म्हणाली, ये शिव आणि काव्या असं म्हणून दोघेही जवळ घेतले आणि तिनं दोघांच्या हातात हात दिले आणि तन्वीला म्हणाली, तन्वी बघ ना कसा वाटतं गं जोडा. आणि दरवाजातून अतुलनं ते बघितलं आणि डोक्यावर हात मारून घेत म्हणाला, अगदी तोंडात मारण्यासारखं थोडं वाटतंय हा. काय चाललंय हिचं? स्वतःचा नवरा सोडला, दुसऱ्याचा हात पकडते, कोणाच्याही हातात देते. हा बाप होणार आहे, ती आई होणार आहे. दोघांचे नवरा बायको वेगळे वेगळे आहेत आणि आता हिनं पुन्हा एकत्र यांना आणण्याचा विडा उचलला आहे की काय? नेहा अगं तुझं काय करू मी? तसं नेहाला दरवाजात अतुल दिसला आणि तन्वीला म्हणाली, तन्वी तो बघ, तो माणूस माझ्याकडेच नजर लावून बघतोय, ज्यानं माझा काल हात पकडला होता आणि मला स्वतःचा नवरा म्हण असं म्हणत होता. अगं, आणि नेहा ऋषीला म्हणाली, तुम्ही पोलीस आहात ना, त्याला पकडा आणि घेऊन जा, मी त्याच्यावर केस करणार आहे, तो उगीच माझ्या मागे लागलाय. तसा अतुल मागे सरकला आणि मला धन्य आहे या बाईची. आणि तन्वी म्हणाली, अगं नेहा, तो नाही गं तुझ्या मागे लागला, अगं तो पण घरचाच आहे म्हणून इथे येतोय. नेहा म्हणाली, घरचाच आहे? कोण आहे तो? आणि आता काय सांगायचं म्हणून तन्वी म्हणाली, तो ना या सुशीलाचा नवरा आहे असं म्हणून अतुलला रियाचा नवरा करून टाकला. आणि हे ऐकलं बाहेर अतुल अर्जुननं आणि कानच बंद करून घेतले. आणि अर्जुन म्हणाला, तनूला सुद्धा मेमरी लॉस झालाय की काय? आणि नेहा म्हणाली, म्हणजे ते माझे नंदावे आहेत आणि तरी माझा हात पकडला? बरोबर आहे, कधी कधी नंदावेसुद्धा घाणेरडे वागतातच की, त्या TV सिरियलमध्ये दाखवतात तशातला दिसतोय तो. आणि ती ऋषीला म्हणाली, तुम्ही ना त्याला अटकच करा, अजिबात चांगला माणूस नाही तो. आणि ऋषी तिला दिलासा देत म्हणाला, करतो मी सगळं करतो, तुम्ही फक्त शांत व्हा बरं. असं ऋषी म्हणाला. पण आता आर्यन आणि परीचे हातात हात बघून ऋषीला फार वाईट वाटत होतं आणि आर्यन परी मात्र शॉक झाले होते. आणि आर्यन पुन्हा शिवच्या कॅरेक्टरमध्ये घुसला आणि नेहाला म्हणाला, मम्मी अगं हे काय करतेस? नेहा म्हणाली, गप्प बस, आता लग्नाचं वय झालं आहे तुझं, उगीचच भलत्या सलत्या मुलींचे हात पकडशील. म्हणून ज्या मुलीला मी तुझ्यासाठी निवडलं ना, तिच्याच हातात तुझा हात असेल आणि लवकरच मी तुमचं लग्नाचा मुहूर्तही काढणार आहे. आणि मग परी आणि ऋषी आणि आर्यन एकमेकांकडे चेहरा लटकवून बघायला लागले आणि पुन्हा तिला टाटा बाय बाय केलं, काळजी घ्यायला सांगितली. तिघेही बाहेर आले. आणि पुन्हा तिथेच फार फार विचार करत बसले आणि पुढं काय करायचं ते ठरवायला लागले. आता तिला शांत करून तन्वी बाहेर आली आणि अर्जुन म्हणाला, तनू आता अतुल रियाचा नवरा कसा असेल सांग बरं, आणखीन एक नाटक करायला लागेल ना आता. तन्वी म्हणाले, अर्जुन मग मी काय करू? अरे अतुल सारखा इथे काय येतो असा ती प्रश्न विचारत होती आणि अटक करायला सांगत होती त्याला. मग कोणत्या ना कोणत्या नातानं तो थांबायला हवा ना आपल्याजवळ, म्हणून सांगितलं. आणि हे सगळं फक्त आणि फक्त नाटक आहे एवढं लक्षात ठेवा. परी, आर्यन तुम्हाला सावध राहिलं पाहिजे. आणि मग आता इकडं पुन्हा एक झोप काढून आराम करून नेहा तन्वीला म्हणाली, तन्वी तुझं पण लग्न झालं आहे ना, मग तुझा नवरा कोण आहे गं? आणि तन्वी हसून म्हणाली, थांब मी बोलवते. असं म्हणून तिनं अर्जुनला बोलवलं आणि म्हणाली, हा आहे माझा नवरा. नेहा म्हणाली, हो का? आणि तुला मुलं किती? तन्वी आर्यनला वगळून सांगितलं आणि म्हणाली, मला 3 मुली आहेत, आर्या, मधू आणि पिहू.
असं तन्वी म्हणाली. आणि नेहा म्हणाली, 3 मुली असून तुझी फिगर अजूनही किती छान आहे, नाहीतर मी एका मुलामध्येच माझा कसा पसारा झाला आहे बघ. तसा अर्जुन तन्वीकडे बघून हसला. आणि नेहा म्हणाली, मला कधी घरी सोडतील, मला घरी जायचं आहे. आणि तन्वी म्हणाली, इतक्या लवकर नाही सोडणार नेहा, तू आराम कर. आणि सगळे तुला भेटायला येतात ना, मग काळजी करू नकोस हां. आपण लवकर घरी जाऊया. जितक्या लवकर तू बरी होशील तितक्या लवकर तुला घरी सोडतील. मग आता नेहा तन्वीचं खूप ऐकायची. मग आता असेच आणखीन काही दिवस गेले. जितके दिवस नेहा हॉस्पिटलमध्ये होती तितके दिवस तन्वी तिच्यासाठी हॉस्पिटलमध्ये थांबली. थोड्या वेळापुरती रिया तिच्याजवळ थांबायची आणि नेहा तन्वीला फक्त जवळ येऊ द्यायची. मग तन्वी घरी जायची, फ्रेश होऊन यायची. असेच बरेच दिवस गेले आणि तन्वी आता थकून बाहेर येऊन डोक्याला हात लावून बसली होती. आणि अचानक तिच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. तिनं चकित होऊन बघितलं तर तो विकी होता. आणि विकीला बघून तन्वी सरप्राईज झाली आणि म्हणाली, विकी, व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज, तू कधी आलास आणि इथे कसा? विकी म्हणाला, काय करू, किती शोधतोय तुला, किती फोन केले, तुझा फोन लागत नाही. घरी जाऊन बघितलं तर तू घरी नसतेस. शेवटी अस्मिताला कॉल केला, तिनं सांगितलं की तू इथे आहेस. पण यावेळी पिसाळलेला धूमकेतू नाही दिसला ग. अँग्री यंग बॉय आता अँग्री ओल्ड मॅन झाला की काय? तन्वी हसली आणि म्हणाली, नाही, तो तसाच आहे, फक्त थोडा टेन्शनमध्ये आहे. नेहाच्या हॉस्पिटलमधल्या आम्ही सगळेच टेन्शनमध्ये आहोत. आणि मग तन्वी आणि विकीने बराच गप्पा मारल्या आणि तन्वी थोडी इमोशनल झाली नेहासाठी आणि रडायला लागली. मग विकीने तिचा हात हातात घेतला आणि तिला दिलासा देत समजवायला लागला. आणि तिला हसवण्यासाठी मुद्दाम म्हणाला, मी तुझा हात हातात घेतला आहे, पण तुझ्या नवऱ्याला चालेल ना मी हातात हात घेतलेला? आणि त्याचवेळी पाठीमागून एक आवाज आला, नाही चालणार. तसं विकीने मागे बघितलं तर अर्जुन होता आणि तो विकीकडे फार रागात बघत होता. तसा विकी घाबरला आणि त्यानं तन्वीचा हात सोडला आणि तन्वीच्या मागे जाऊन लपून बसला.